मातोश्रीकडून आदेशाची अंमलबजावणी केली जाते, आदेश आले जातात आणि आदेश वर्ण आदेश येतात, वस्तुस्थिती काय पाहिली जात नाही। ही खंत सुद्धा भास्कर जाधवांनी सुद्धा मध्यंतरी चिपळूणमध्ये व्यक्त केली। त्याची कुठेतरी चुकीचे निर्णय, वरिष्ठांच्या चुकीच्या निर्णयामुळे सगळं घडतंय। हे बघा, कोणी काय हे व्यक्त केलं त्या विषयात मी भाष्यच करणार नाही। मी भाष्य नक्की करणार आहे या सगळ्यांवर, आता नाही, मी योग्य वेळी करणार आहे। कोण काय बोलतो मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही। मी 45 वर्ष खूप अनुभवलंय ना। संजय राव कदम आमचे कसे गेले, किती प्रसंग आले, पुन्हा कसे आले, ही सगळी आम्ही जवळून बघितले ना। परंतु हे काय चाललंय आणि काय नाही हे मी स्वतः अनुभवलंय। इतर कोण काय बोलतात याच्याशी काय मला देणं घेणं आहे। लोकसभेला पण तीच परिस्थिती झाली। हे बघा, लोकसभेची नुकतीच एक 6-7 महिन्यापूर्वी निवडणूक झाली। लोकसभेला सुद्धा आम्ही काही कार्यकर्ते, आमच्या शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे सचिव, जे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांच्याकडे आम्ही मालवणच्या त्यांच्या घरी गेलो होतो ना। आणि त्या ठिकाणी आम्ही घरी जाऊन त्यांना सांगितलं होतं, साहेब तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, कुठेही बैठका नाही आहेत, कुठे साहेब कोणाचा संपर्क नाही, काहीतरी आमच्यावर जबाबदारी द्या। तर त्यांनी, मी जबाबदारीने बोलतोय, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं माझा हात दगडी खाली आहे। आता ही दगड कुठली हे मला आजही कळलेलं नाही। आणि म्हणून ज्या संघटनेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत नसेल तर राहणं पण चुकीचं आहे ना, असं माझं मत झालं। म्हणून मी सध्या न्यूट्रल पोझिशनला आहे, मी कुठेही घसरलेला नाही। कोणाला कुठे जायचं असेल, कोण कुठे जात असेल, तो त्याचा प्रश्न आहे। परंतु मी आजही स्थिर आहे, मी शांत बसलेला आहे। माझी जशी समाजसेवा करायची त्या पद्धतीने सुरू आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।